कसे आहात सर्वजण? आय होप मजेत असाल. आणि मी प्रतिभा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, जिथं तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. आय डोंट नो की मी हे कसं करणार आहे, बट मी करेन. मी आजपासून डेली ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहे. तुम्ही म्हणाल हे काय मध्येच, तर मध्येच नाही. चॅनल सुरू केल्यापासूनचा माझा विचार चालू होता की आपण डेली ब्लॉगिंगला स्टार्ट करायचं आहे. बट परत असं वाटायचं की डेलीचं रुटीन तर सेमच आहे. उठा, डबा बनवा, घरची कामं, विधीसोबत थोडासा वेळ स्पेंड करणं असतं किंवा तिला खायला बनवणं. ते रेसिपी तर मी ऑलरेडी शेअर करतेच आहे. बट तरीसुद्धा मला असं वाटायचं की डेलीचं रुटीन सेमच आहे, मग शेअर काय करू. बट तरीसुद्धा मी धाडस केलं आहे आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मी या गोष्टीसाठी सुरुवात केलेली आहे. आणि बाय द वे हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा. आणि आता डेली ब्लॉगिंगला सुरुवात करतेच आहे. तर या प्रवासात तुम्ही देखील सामील व्हा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर मला माहीत नाही माझा पुढचा प्रवास कसा असणार आहे, मी डेली ब्लॉग्स कसे बनवणार आहे. बट या प्रवासात तुम्ही देखील माझ्यासोबत राहा. आता मी इथून पुढे डेली ब्लॉगिंगला सुरुवात करणारच आहे. छोटीशी इंट्रोडक्शन. मी प्रतिभा आणि ही माझी मुलगी विधी. हिचं नाव विधी आहे आणि आम्ही दोघी जणी असणार आहे ब्लॉगिंगमध्ये. नवीन नवीन गोष्टीसाठी स्टे ट्यून. आणि चला आजच्या ब्लॉगिंगला सुरुवात. तशी तर माझी सकाळ 6 वाजता होते, पण मला त्या दिवशी 6:30 वाजले उठायला. आंघोळ उरकली, थोडंसं स्किन केअर केलं. मग काय आपली रोजची कामच असतातच, जसं की ओटा आवरायचं आहे, टिफिन बनवायचं आहे. मस्त सगळं आवरून घेतलं, ओटा स्वच्छ केला, टिफिन बनवलं, विधीच्या बाबांना पाठवलं. विधू उठता उठता वाजले 10 आणि तरीही तिचं असं चालू होतं की मम्मा अजून थोडा वेळ मला झोपायचं आहे. तिला म्हटलं बाबा उठा, आता खूप वेळ झाला आहे, अजून खूप कामं आवरायची आहेत. सकाळचे 10 वाजलेत आणि अजूनसुद्धा हिला उठायचं नाही आहे. तिला उठवलं, मस्त बेड लावून घेतला, तिला अंघोळ घातली, बाकीचं सगळं तिचंही छान आवरून घेतलं. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्यामुळे थोडंसं काही इकडे तिकडे झालं असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्हीसुद्धा. मग मस्त आंघोळ वगैरे आवरल्यानंतर तिला बेसनचा चिला बनवला. तिला खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी बेसनचा चिला बनवताना नेहमी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरते, त्यामुळे ते अजून हेल्दी होतं. मी मेहंदीचे ऑर्डर्स घेते आणि प्रॅक्टिससाठी माझ्याजवळची मेहंदी संपली होती भिजवलेली, त्यामुळे थोडंसं तेही काम करून घेतलं. म्हटलं मेहंदी भिजवावी. आणि हे आपले पूर्णपणे ऑर्गॅनिक कोन बनवून तयार करते मी. आणि खूप छान आणि खूप सॉफ्ट स्मूथ असं मेहंदी पेस्ट तयार होते आणि काढतानासुद्धा खूप छान मजा येते. सो मी या ठिकाणी नेहमीच या ऑर्गॅनिक मेहंदी पावडर आणते आणि घरीच कोन बनवणं प्रिफर करते. ऑर्गॅनिक कोन आहेत म्हणून कलर येत नाही असं नाही, पूर्णपणे खूप जास्त डार्क ब्राऊन कलर येतो, खूप छान कलर येतो. मेहंदी पेस्टमध्ये थोडीशी साखर वापरली जाते, थोडंसं ऑइल यामध्ये ॲड केलं जातं. ते मेहंदीसाठीचं ऑइल वेगळं मिळतं बरं का, ते यामध्ये ॲड केलं जातं. आणि थोडं थोडं पाणी ॲड करत एक स्मूथ आणि छान पेस्ट बनवायची आहे, जेणेकरून मेहंदीचा रिझल्ट जो आहे, म्हणजे जे फिनिशिंग येतं ना, ते मस्त येतं, खूप खूप जास्त छान येतं. तुम्हाला दाखवते किती फ्रेश ग्रीन कलर दिसतो आपल्या मेहंदीचा. तुम्ही जर दुकानातून आणायला गेला तर तुम्हाला हा कलर मिळत नाही, कारण ती खूप दिवसापासून बनवलेली असते. इतका फ्रेश मेहंदीचा कलर आणि स्मेल तर असा येतोय ना की वाव. 3 दिवस झाले मी त्यानंतर थोडा वेळ गार्डनमध्ये गेलो. आता विधीला सुट्टी असल्यामुळे दिवसभर घरी राहून टाईम स्पेंड करणंसुद्धा अवघड जातं. तिथं त्यांना दोघांनाही राधाकृष्णाची मूर्ती मिळाली, माहीत नाही कोण ठेवून गेलं होतं. तर त्याची पूजा आराधना करायला चालू केलं दोघेजण, खूप खेळले. त्यानंतर सोसायटीमध्ये एकाचा बड्डे होता, छान गिफ्ट रॅप केलं, त्याचं हॅपी बड्डे चार्म वगैरे वगैरे लिहून दिलं. आणि विधीचं असं होतं कॅमेरासमोर गिफ्ट असं असं करून दाखव, तर म्हटलं करावं. हे असं छान गिफ्ट बनवलं आणि बड्डेला गेलो, तिथं असे टॅटू दिले होते लावायला. ऑब्वियसली आम्ही बटरफ्लायचे खूप मोठे फॅन आहोत, तर आम्ही बटरफ्लाय उचललं. रियूनं दुसरे स्टिकर्स घेतले आणि हे आम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये मिळालं. आणि अजून एक रिटर्न गिफ्ट होतं, ते पाण्यात टाकून असे मोठे होतात ना बबल्स, बॉल्स वगैरे मिळतात त्या पद्धतीचं. त्यामध्ये तिला एक प्राणी मिळाला होता, खेकडा. आम्ही खूप वेळ वाट बघत बसलो, पण ते काही मोठं होईना. पण दुसऱ्या दिवशी झाला तो मोठा. मग संध्याकाळच्या वेळी मस्त असं मसाले भात बनवला, ज्यामध्ये पालक आणि मटर भरपूर घातले. खूप जास्त हेल्दी अशी रेसिपी बनवून तयार होते. विदू ते इतक्या आवडीनं खाल्ली की ती रात्रीसुद्धा म्हणाली की मम्मा सकाळीसुद्धा मी हेच खाणार आहे, तू संपवू नको. म्हटलं बेटा ठीक आहे, तू खा. आणि यासोबतच याची डिटेल रेसिपी मी पुढच्या काही शॉर्ट्समध्ये अपलोड करणारच आहे, सो स्टे ट्यून.
आणि डू सबस्क्राईब. आजच्या पुरतं बास एवढंच. पुन्हा भेटूच, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.